गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईतील राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा असलेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणुकीचा निकाल अखेर समोर आलाय। 18 ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान झाले। त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झालाय। या निवडणुकीत ठाकरे बंधू यांचे उत्कर्ष पॅनेल आणि महायुतीचे सहकार समृद्धी पॅनेल यांच्यात कडवी लढत होईल असा अंदाज होता। मात्र सर्वांचा अंदाज चुकवत शशांकराव यांच्या पॅनलने 14 जागांवर विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। महायुतीच्या सरकार समृद्धी पॅनलला एकूण 7 जागांवर विजय मिळाला। सुरुवातीला सहकार समृद्धी पॅनलला 9 जागांवर विजय मिळाला होता। मात्र मध्यरात्री पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर शशांकराव पॅनलच्या आणखी 2 उमेदवारांचा विजय झाला। गेल्या 9 वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर ठाकरे गटाचे एकहाती वर्चस्व होते। मात्र आता या ठिकाणी शशांकराव पॅनलची सत्ता आली आहे। या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कृष्ट पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाही। ही निवडणूक म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीच्या दृष्टीने लिटमस टेस्ट मानली जात होती। मात्र एकाही जागेवर विजय न मिळवता आल्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या चिंता वाढल्या आहेत। शशांकराव यांच्या पॅनलच्या विजयात गेल्या अनेक वर्षांपासून कामगार संघटनांसोबत काम करण्याचा अनुभव, आंदोलन आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात वेळोवेळी घेतलेला पुढाकार हे घटक महत्त्वाचे ठरले। या सगळ्यामुळे बेस्ट पतपेढीच्या तब्बल 15,000 मतदारांनी ठाकरे बंधू आणि महायुती दोघांनाही नाकारत शशांकराव पॅनलच्या पारड्यात दान टाकल्याची चर्चा आहे। सहकार समृद्धी पॅनलच्या 7 विजयी उमेदवारांमध्ये भाजपच्या प्रसाद लाड गटाचे 4, शिंदे गटाचे किरण पावसकर गटाचे 2 आणि ओबीसी वेलफेअर युनियनचा 1 उमेदवार विजयी ठरलाय। दरम्यान अचानक मध्यरात्री ठरलेल्या या ट्विस्टवरती तुम्हाला नेमका काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा।